काय झालं? मला नाही सांगणार? हे सांगताना देखील माझी जीभ जड झाली आहे. विवाहापासूनच मी अस्वस्थ होते. त्याचं कारण पहिलं, विवाह सोहळा सोडून हे त्या मुलीला भेटायला गेले होते. मला वाटलं असेल त्यांची कोणी भक्त, पण नाही. माझी शंका खरी ठरली. ती त्यांची केवळ भक्त नाही, हे काहीतरी वेगळं आहे. झोपेत ते बानू बानू असं बडबडत होते. म्हाळसा, जर खंडेरायांनी तिचं नाव तुम्ही सोबत असताना घेतलं तर त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार. तुम्ही खंडेरायांना या संदर्भात विचारू शकता. इतके दिवस त्यांनी मला सांगितले नाही, ते मला आता का सांगतील? म्हाळसा, परंतु जी परिस्थिती आहे तिला तोंड देत सामोरं जा. त्यातून असं बाहेर पडणं योग्य नव्हे. खंडेरायांच्या अर्धांगिनीच्या नात्यानं तुमच्या प्रेमात त्यांना बांधून ठेवा. रात्र खूप झाली आहे. तुम्ही तुमच्या शयन कक्षात जा. आपण उद्या बोलू. आपण ज्याच्यावर इतकं प्रेम करतो तो केवळ आपला राहिला नाही, तो दुसऱ्या कुणाचा तरी आहे हे कळणं साधं नव्हे. म्हाळसा, तुमच्या मनाची काय अवस्था आहे हे मी समजू शकते, परंतु तुम्हाला हे हळूहळू स्वीकारावं लागेल. त्याची ही सुरुवात आहे. यात खंडेरायांची एक बाजू आहे जी तुम्हाला कुणीच सांगू शकत नाही. स्वतः खंडेराय देखील हे सांगत नाहीत. हाही शिवलीलेचाच एक भाग आहे. म्हाळसा, कुठे गेली होतीस? म्हाळसा, म्हाळसा, काय झाले? म्हाळसा, तुम्हाला माहितीये, एखाद्यावर प्रेम केलं की काय होतं माणसाचं? किती स्वप्न असतात. ती स्वप्न पूर्ण करण्यासाठीची धडपड असते. प्रेम करता करता आपण स्वतःला विसरून जातो. आपलं सगळं आयुष्य त्या माणसापाशी येऊन थांबतं. ठाऊक आहे तुम्हाला नेमकं? हो. नाही, तुम्हाला ठाऊक नाही. कारण तसं असतं तर माझ्या समक्ष शयन कक्षात तुम्ही त्या मुलीचे नाव घेतले नसते. तुमच्या स्वप्नात ती मुलगी आली नसती. झोपेत तुम्ही तिचे स्वप्न पाहत होतात. मी तुमच्या सोबत असूनही तुम्ही त्या मुलीचा विचार करत होतात. माझ्याकडून असं घडलं? मी खोटं बोलतेय ना? म्हाळसा, म्हाळसा, आता मी काय सांगतो ते तू नीट ऐक. जेव्हा मी तुला सूक्ष्म देहाने मानस सरोवरापाशी घेऊन गेलो होतो तेव्हा तिथे तुला एक मुलगी रडताना दिसली होती. त्याचा इथे काय संबंध?
त्या रडणाऱ्या मुलीचं दिसणं याचा अर्थ तू सांगू शकतेस का म्हाळसा? मला नाही माहित. आता तर मला आठवतही नाही. म्हाळसा हेही तसेच आहे. मी झोपेत काय बडबडत होतो हे मला खरंच माहित नाही. ही म्हणजे का नाही आली अजून? आता बघ ना. काय ग बानो? आजा ए आजा झालं का समद? अगं होय पण अरे आता कवा निघणार जेजुरीला? अगं आता ही म्हणजे आली की निघूच, पण कुठं राहिली काय ठाव? आता असं का बघताय? आले ना हो म्या. अगं म्हणजे किती आहे? अगं आपल्याला जायचं जेजुरीला. जेजूर किती लांब आहे तुला ठाव आहे ना? अगं कवा धरणं वाट बघतोय तुझी. अगं वाटत खायला भाकर घेत होते बांधून. झालं आता निघायचं ना व. हे पोरीनो आधी उशीर झालाय. चला. ए बादम हा, जरा. काय थांब मी आलेच. काय काय आता? दानू आता हे काय? असू दे. हा ये लई जाग झालं. बर 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 झालं. रंगाला ठाव व्हायच्या आतच तुम्ही निघताय. चला निघा. ए अजय, अगं बानू म्हणली म्हणून, नाही तर त्या रंगाला काय घाबरतो मी? हा ए बा तर राहू देत ना समज. आजे अगं उगा जाताना त्याची पिरपिर नग ना म्हणून त्याला न सांगता जाऊ म्हणलं. मग काय खरंच हाय ते. आता चलायचं का? हा वय. हा, निघा निघा. बा हा. हे घे. आधी चला चल. आजे येते ग. हा. घराकडे लक्ष ठेव. तू काय बी काळजी नको करू. भाकर आहे. हा मी समज बघ. येते चला. देवा तुम्ही माझ्यासाठी कष्ट करून हात आलात. मला अन बाला जेजुरीला यायचं अवतान दिलंसा. तुमची जेजुरी सोन्याची हाय म्हण. आम्ही आपली साधी रानातली माणसं, पर तुमच्या आशीर्वादानं तत यायचं आमासनी बी बळ आलया. परत येत नाही तोवर तुमची पूजा नाही करता यायची जी. आता जेजुरीत येऊन तुम्हासनी डोळं भरून पाहायचं आहे. चला चल येते का? येतो ग आजी. हा हा जपून जावर. हा मी आत्ता आपली अर्धांगिनी झाली, पण मी देखील आपली भक्त होतेच ना. माझी श्रद्धा, माझी भक्ती, माझं प्रेम यात काय कमी पडलं की तुम्हाला दुसरं कोणीतरी श्रेष्ठ वाटावं? तिच्यासाठी सगळे नियम बाजूला ठेवायला तुम्ही मागे पुढे पाहत नाही. पण माझ्या इच्छेचे काही महत्व आहे असे मला वाटत नाही. रात्री तुम्ही माझ्या प्रश्नाचे जे उत्तर दिले होते त्याने माझ्या मनाचे समाधान झाले नाही. म्हाळसा, म्हाळसा, तू देवघरात आहेस?
मासा तू रात्रभर झोपली नाहीयेस, विश्रांती घे. मासा, मासा, जर तू बोलत नसलीस तर मला तुला भेटावंच लागेल. येतोय मी. थांब ना ग बानू. चल. आजा, अरे पायलंही दुखायला लागल्यात बघ. वाईस थांबू होतच. हे म्हणजे अगं उगा नग थांबाया. अगं ती सुतरायच्या जेजुरीला पोचायचं आहे बघ. पायाचं पर तुकडं झाल्या ती. अगं असं होय. मी काय म्हणतो बानू, आपण आताच थांबूया. हा, तुम्ही जम खा जरा, विश्रांती घेऊया आणि जाऊ की जाऊ म्हणा पुढे. थांबा हातच. या. देवा. अजून किती पुढे जायचं आहे ग? म्हणजे हे म्हणजे काय ग? काय झालं? अगं तुला ही जागा ओळखीची वाटते का बघ बरं. नाही ग. अन बानू, आज पत्तूर आपण आपली वस्ती सोडून कुठं बाहेर गेलो आहे का तवा? ही जागा ओळखीची वाटाया. अगं असं काय करतीयास, आठव की जरा. आपण गेलो नव्हतो का बा संगट पेठला शर्डनच्या. आठवलं का आता? वय ग बानू, आणि येताना आपण हातच विसावा घेतला होता. आत्ता आठवलं बघ मला. वय वय, हीच ती जागा आहे बघ. हे पण तुला मधीच काय आठवलं? कुणाच ठाव ग. पर हातच बसले होते मी, आणि मला सपान पडलं होतं बघ. सपान? कसलं? आणि तू नाही सांगितलं मला ते. अगं एवढं नाही ध्यानात माझ्या, विसरले असेल म्या. तुला एक ठाव आहे का ग बानू? काय? अगं असं म्हणतात की अशी कोणती बी गोष्ट अशी परत उगा नाही दिसत. त्या मागे काहीतरी कारण असतं बघ. असल की. बरं आत्ता हे समजा माझ्या ध्यानात काय ते कुणाच ठाव. आणि म्हणजे तुला आठवतंय का, मी तुला म्हणले होते बघ की पाणी आणताना मला एक मुलगी भेटली होती रानात ते. वय मग तू म्हणली होतीस की. अगं म्हणजे ती मुलगी इतकी सुंदर होती आणि तिच्या बाजूला असा प्रकाश पडला होता. माझ्यासारखं करतेस व्हय? अचानक आठवली बघ मला ती मुलगी. काय तिचं तेज, काय तिचं ते दिसणं. खरंच लई रूपवान होती बघ ती. असल की. तू काय कमी रूपवान आहेस वय? अगं तसं नाही ग, पर खरंच लई रूपवान होती बघ. मला अजून बी एक नवल वाटतंय की ती एकटीच रानात काय करत होती ग. ते बी आहेस ग. एखादं जनावर आलं मग कोणाचं काय सांगता येतंय तेव्हा. वय ग. पर तिच्या हातात ना काहीतरी होतं बघ. काय होतं? हा तर रानात एकट्या काय करताय? कोण हाय सा?
तुम्हाला एक विचारलं तर चालेल का? काय? हात रानात एकट्याच हातात काय ते घेऊन कधीपासून उभ्या होता? काय बघत होता? ते तुला का जाणून घ्यायचंय? कुणास ठाव काय तर होतं, पण नंतर न घट धरून ठेवलं होतं बघ तिनं. दादल्यानं तिला असल. चल काहीतरीच. तू काय बोलशील ना, काय ठाव नाही बघ. काय तर म्हणे दादल्यानं दिलं असं. काहीतरीच असतंय तुझं. पर कुणास ठाव असल भी नाही तर असं छातीला धरून ठेवल व्हय कुणी, नाही का? तर मला आता हे समजा का आठवतंय ग. ए बानू, हा चालायचं का? हा अगं हा काय जायचं ना जेजुरीला, का हातच थांबायचंय? हा नाही नाही चलायचंय चलायचंय. ए चल ग, म्हणजे चल पिकी पिकी, चल पिकी पिकी. चल. म्हाळसा, म्हाळसा, माझ्याशी अबोला धरला आहेस? म्हाळसा, काल रात्री माझ्या तोंडून झोपेत कुणा मुलीचं नाव ऐकलंस म्हणून बोलत नाहीयेस का? हो, मला त्याचा राग आला आहे. मी काय करेन मला माहित नाही. पण म्हाळसा, आणि तुम्ही त्यासाठी मला जे कारण सांगितले ते मला पटलेले नाही. माझ्या दृष्टीला जिथपर्यंत दिसतं मी त्याबद्दल बोलते आहे. मुळात या वागण्याचे समर्थन होऊ शकत नाही आणि तुम्ही ते करू नका. म्हाळसा, मी तुला जे सांगितले आहे ते जर तुला पटले नसेल तर आपण परत बोलूया. तुझ्या मनात जे काही चालले आहे ते मला समजत आहे. या निमित्ताने एका गोष्टीची खात्री झाली की तुम्ही माझ्यापासून काहीतरी लपवत आहात. तुम्ही माझे आराध्य आहात. तुम्ही असे का वागत आहात? म्हाळसा, राज्याभिषेकाचा सोहळा जवळ आला आहे. सर्वजण जेजुरीला यायला सुरुवात झाली आहे. आणि म्हाळसा, तू माझ्याकडे जे वचन मागितले आहेस ते मी तुला दिले आहे. हो, पण माझे समाधान होत नाही. माझे मन शांत होत नाही. तुमच्या या उत्तराने मी काय करू आणि काय नाही असे होते. असं वाटतं की हे शरीर रागाने जळून जाईल किंवा आग लागेल सगळीकडे. राग इतका अनावर होईल की जग उद्ध्वस्त होईल. शांत हो म्हाळसा.